व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्यांचा गौरव झाला ते सर्व गौरवमूर्ती, सर्व मान्यवर उपस्थित, सर्व राज्यभरातून आलेले सर्व पदाधिकारी, बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांनाच आजच्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेनिमित्त या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो। खरं म्हणजे स्वराज्याबरोबर सुराज्य निर्माण करणं हे आणि रयतेचं राज्य आणण्याचं काम, रयतेचे राजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण सर्वच जण नतमस्तक होत असतो आणि शाहू महाराजांनी केलेलं काम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं काम, अनेक समाज सुधारक हे सर्व जे आहे ते खऱ्या अर्थाने आज त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा हा कार्यक्रम आहे। मी एवढंच सांगेन की सामाजिक सुधारणांचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी जे काही काम केलं ते आपल्याला सर्वश्रुत आहे आणि स्वतंत्र भारतातील न्याय, समता आणि बंधुत्वाचे जनक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं काम, त्यांनी आपल्याला घटना दिली आणि त्या घटनेच्या आधारावर आपला राज्यकारभार आपण करतोय। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे आपल्या देशाची घटना ही सर्वोत्तम आहे, म्हणजे जगामध्ये सर्वोत्तम घटना या भारताची आहे आणि ती बाबासाहेबांनी, आणि या घटनेचं पावित्र्य राखलं जावं, राज्यघटनेतील मूल्य समाजात रुजावी आणि त्यासाठीच ही आजची खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय परिषद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून महेशजी आपल्याला मी धन्यवाद देतो की आपण याचं सातत्याने आपल्या विचार मंचाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचं एक काम करताय, त्याबद्दल आपल्या टीमचं, आपल्या मंचाचं मी मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे विवेक विचार मंच हे आयोजक आहे। विवेक विचार म्हणजे चांगले विचार, आणि चांगले विचार जिथे आहेत तिथे सर्व आनंदी आनंद समृद्धी असते, आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप देतो। राजश्री शाहू महाराज, शिक्षण ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि प्रगती कोणत्याही राष्ट्राच्या यशाची गुरुकिल्ली आहे असं राजश्री शाहू महाराजांचं मत होतं। आणि शिक्षण मुठभरांसाठी नाही तर साऱ्या जनतेला मिळावं हा ध्यास घेऊन अहोरात्र शाहू महाराज झटले हा इतिहास आहे। त्यांनी आयुष्यभर रयतेची काळजी घेतली, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग या क्षेत्रांना बळ देणारं धोरण राबवलं। अनेक सामाजिक सुधारणांचा पाया त्यांनी रचला, अनिष्ट प्रथांविरुद्ध कठोर पावलं उचलली। त्यांच्या रयतेच्या कल्याणाच्या धोरणांचा, सामाजिक सुधारणांचा आजही आपण तर करतोच, परंतु जगभर त्यांचा अभ्यास केला जातो। ही देखील एक आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटेवरून, त्यांच्या कर्तृत्वावरूनच आज आपण आपला महाराष्ट्र घडवण्याचं काम आपलं सरकार करतंय, याचा देखील मला सार्थ अभिमान आहे। आणि म्हणून राजश्री शाहू छत्रपती महाराजांना आरक्षणाचं जनक, त्या काळामध्ये त्यांनी हे मोठं काम केलं। त्यांनी महिलांचं शिक्षण, दलित वंचितांसाठी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अनेक क्रांतिकारी निर्णय केले आणि शाहू महाराजांच्या समता, बंधुता हे तत्व घेऊनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताच्या संविधानाची निर्मिती केली। खरं म्हणजे आपला समाज, न्याय विभाग, सामाजिक न्याय विभाग, अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व आर्थिक मागास अशा सर्वांनाच समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करतो आहे। आणि म्हणून
या सर्व घटकांचा सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक आणि आर्थिक विकास व्हावा, हेच आपल्या सरकारचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणूनच आपण गेली 2 वर्षामध्ये जे काही निर्णय घेतले हे आपल्या समोर आहेत. आज इथे लोढाजी बसलेले आहेत. या सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं, नोकरी मिळाली, त्याला स्वयंरोजगार मिळाला पाहिजे. या दृष्टीने आपलं सरकार आल्यानंतर आपण सगळी भरती ओपन केली, सर्व भरती सुरू केली, शासकीय भरती केली. अनेक कंपन्या, उद्योजकांना त्यांनी बोलवलं. कितने अभी तक मिले होंगे नौकरियां? 5 लाख पर्यंत खाजगी उद्योगांमध्ये नोकऱ्या देण्याचं काम स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या माध्यमातून लोढाजींच्या नेतृत्वाखाली झालं. गेल्या आठवड्यामध्ये आपले मंत्री केसरकर हे जर्मनीला गेले होते आणि मी पण VC वरून त्यांच्याशी संवाद साधला आणि तिथे आपल्याला 4 लाख नोकऱ्या देण्याचा MOU साईन झाला. 4 लाख जर्मनीमध्ये. आपल्यापेक्षा 10 पट पगार, ट्रेनिंग पण देणार आणि नोकरी देणार, अशा प्रकारचा करारनामा आपण केला. शेवटी बघा, सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्याला एक मर्यादा असते आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. कोणीही बेरोजगार राहू नये. हे जसं आपल्या बाबासाहेबांचं रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज किंबहुना छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांच्याच रयतेचं राज्य आलं पाहिजे, हा दृष्टिकोन होता. आणि त्यासाठी आपण उद्योगांमध्ये देखील त्यांना सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार असेल, स्किल डेव्हलपमेंट आहे, स्टार्टअप आहे. मी आपल्याला एवढं सांगेन, गडचिरोली सारख्या अतिशय मागास आणि नक्षल जिल्ह्यामध्ये मी जेव्हा पालकमंत्री होतो त्यावेळेस मी टाटा कंपनी बरोबर TCS बरोबर MOU केला आणि तिथे एक स्किल डेव्हलपमेंट सुरू केलं. इनोव्हेशन, इन्व्हेन्शन आणि इन्क्युबेशन सेंटर सुरू केलं. आज दरवर्षी 5,000 मुलांना ट्रेनिंग दिली जाते आणि 5,000 मुलांना प्लेसमेंट, नोकऱ्या दिल्या जातात. हे आज आपण गडचिरोलीमध्ये केलंय. ते म्हणून राज्यभर आपल्याला या ठिकाणी सगळीकडे हा कित्ता गिरवायचा आहे आणि सगळ्यांच्या हाताला काम देणं हे सरकारच्या माध्यमातून आपण नक्की या ठिकाणी करण्याचं काम करू. आणि म्हणूनच आज आपल्याला माहित आहे, शिवरायांनी स्वराज्य दिलं, महात्मा फुले सावित्रीमाईंनी शिक्षण दिलं, शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं. हे आपल्या सगळ्यांना माहिती. अण्णाभाऊ साठे यांनी स्वाभिमान दिला आणि आपल्या वारकऱ्यांनी समता आणि बंधुभाव दिला. ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही परंपरा प्रामाणिकपणे जपण्याचं काम आपलं सरकार करतंय. आता आषाढीची वारी येते. परवा माझ्याकडे गेल्या आठवड्यात बैठक झाली, वारकरी संप्रदाय सगळा होता आणि त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी एक मागणी केली की तिकडे सगळ्या सोयी सुविधा पाहिजे. त्यात आपण देतो, आरोग्यापासून स्वच्छता, पाणी सगळं देतो, रस्ते असतील, सगळ्या बाबती असतील. आणि त्याचबरोबर त्यांनी म्हटलं की अपघात होतात, मग आपल्या सरकारने 5 लाखाचा विमा त्या वारकऱ्यांसाठी काढून दिला. आणि त्याचबरोबर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं, तर प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये त्या ठिकाणी अनुदान देण्याचे काम सुरू आहे. कारण ते जाताना त्या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम करतात, अनेक पर्यावरणापासून अनेक विषयांवर चर्चा करतात, समाजाला जागृत करण्याचं काम करतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सरकार करतंय. आपल्याला मी एवढंच सांगेन की लोकसभा निवडणूक झाली मेची आणि त्यामध्ये काही लोकांनी फेक नरेटिव्ह सेट केले, खोट्या बातम्या पसरवल्या, खोट्या नरेटिव्हच्या माध्यमातून काही चुकीचे गैरसमज पसरवले. घटना बदलणार, संविधान बदलणार, आरक्षण रद्द होणार अशी भीती पसरवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मी आपल्याला सांगतो, त्याची आठवण मोदीजींनी करून दिली. 2015ला संविधान दिन कोणी साजरा केला? या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी केला संविधान दिन. आज बाबासाहेबांचं लंडन मधलं घर कोणी स्मारक केलं? केंद्र आणि राज्य सरकारने केलं. आज आपण हिंदू मिल मध्ये जगाला हेवा वाटावा असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं
बाबासाहेबांचं स्मारक आपण करतोय आणि घटना कशी काय बदलू शकतो आपण. आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब की घटना हा विश्वास प्रत्येकाने बाळगला पाहिजे. आणि म्हणून गावागावामध्ये काही लोक गेले, त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवला, संविधान बदलणार म्हणून हे 400 पाहिजेत, हे करणार, आरक्षण जाणार, SC STचं आरक्षण जाणार, आदिवासी पाड्यापाड्यांवर लोक गेले. आणि काय, आणि एकीकडे मी आपल्याला सांगेन, खरं म्हणजे आज आपल्या देशाचं नाव, मला खरंच सांगा, आज आपल्या देशाचं नाव जगभर आहे की नाही. आज आपलं पहिलं काय होतं, पहिले कुठे पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर मध्ये जाऊन आपले प्रधानमंत्री म्हणायचे याच्यावर विचार केला पाहिजे, त्यांना काहीतरी समज दिली पाहिजे. आता मोदी म्हणतात पाकिस्तानने असं केलं तर पाकिस्तानमध्ये घुसके मारेंगे असं म्हणणारे मोदी आहे. आणि एकीकडे देशभक्ती आहे, देशाच्या विकासाचा अजेंडा आहे, आणि दुसरीकडे फक्त मोदी द्वेष, मोदी द्वेष, मोदी द्वेष, मोदी हराव, मोदी हराव, मोदी हटाव. हटले का? मोदी हटाने वाले हट गए, मोदी तो बैठ गए. काय मिळवलं तुम्ही? आणि म्हणून त्या लोकांनी जे आज खोटे नरेटिव्ह पसरवून या ठिकाणी जे केलं त्यांना तुम्ही आता जागृत होऊन उत्तर देणार की नाही. बघा, आपण ज्या आज मी सांगतो तुम्हाला, युक्रेन मध्ये रशियामध्ये युद्ध चाललं होतं, आपले हिंदू विद्यार्थी तिकडे अडकले होते, आपल्या देशातले हिंदू नाही, देशातले लोक, आपल्या भारतातले विद्यार्थी अडकले होते, ते सगळे जातीपातीचे लोक होते. आता त्यांच्या आई वडिलांचं काय जीव होत असेल, माझं पोरग तिकडे अडकले, माझी पोरगी तिकडे अडकली, कसं होणार, काय होणार, इथून बॉम्ब तिथून बॉम्ब, हे ते मिसाईल सगळं चालू होतं. कोणाच्या मध्ये हिंमत होती युद्ध थांबवायचे? एकाच माणसाने ते युद्ध थांबवलं, त्याचं नाव नरेंद्र मोदी. 2 तास युद्ध थांबवलं, आणि आपल्या देशातले भारतीय विद्यार्थी आणि सगळे नागरिक होते, त्यांना सही सलामत भारतामध्ये आणण्याचं काम केलं. कसं काय विसरू शकतो आपण? आणि जे परदेशात जाऊन त्यांची बदनामी करतात, अशा लोकांच्या पाठीशी आपण कसं जाऊ शकतो? एक तरी मी बघा, मी महायुतीमध्ये आहे किंवा NDAचा घटक आहे म्हणून नाही बोलत, मी एक देशभक्त म्हणून बोलतोय, मी या देशाचे सेवक म्हणून बोलतोय. एक तरी दिवस 10 वर्ष सुट्टी घेतली का मला सांगा प्रधानमंत्र्यांनी? आईचं इकडे निधन झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच वेळेस कामावर गेले. बंगालची ती रेल्वे चालू करायची होती, सगळ्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं कुणी येऊ नका आपापल्या कामामध्ये. एवढी देशभक्ती त्यांच्या सांगितलं, आणि आपण फसलो खोट्या नरेटिव्ह मध्ये. आज मी तुम्हाला सांगतो, मला आश्चर्य वाटतं की मुंबईमध्ये आज म्हणजे काही ठिकाणी एकही म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम तुम्हाला पण कळावं की भामरे धुळ्याचे खासदार 5 विधानसभेमध्ये 1,90,000 लीड होता, आणि एक विधानसभा मालेगावाला 1,98,000 मतं आली आणि 1,94,000 पडले काय नका वाचू, 4,000 पडले, फक्त 4,000. मुंबईत देखील तसंच झालं. काय तुम्ही चित्र पाहिलं सगळं. आणि म्हणून काम करणारे लोक काय होतं, 2 वर्षामध्ये मुंबईमध्ये एवढं काम केलं आम्ही. आज मुंबई बदलते आहे. कोस्टल रोड बघा, अटल सेतू बघा, समृद्धी हायवे बघा, नागपूर मुंबई, या मुंबईतले रस्ते आपण कॉन्क्रीट करतो. राज्यभरामध्ये सगळीकडे आपण रस्त्यांचं जाळं विणतोय. आपण राज्यभरामध्ये आपण शेतकऱ्यांना पैसे देतोय. कधी एवढा मोबदला दिला नाही तेवढा शेतकऱ्यांना आपण देतोय. महिला भगिनींसाठी बचत गटासाठी करतोय. युवकांना आता एवढ्या नोकऱ्या लावल्यात, पण आता तुम्हाला सांगतो आम्ही युवकांसाठी देखील कुणीही बेरोजगार राहू नये यासाठी देखील सरकार निर्णय घेत आहे, आणि महिलांसाठी देखील सरकार निर्णय घेणार आहे. महिला एक शक्ती आहे, नारी शक्ती. एकदा ठरवलं ते कमिटेड असतात, एकदा ठरवलं की ठरवलं. आणि म्हणून बघा
निवडणुकीचा विषय हा बाजूला राहू द्या. निवडणुका येतात जातात, सरकार येतात जातात, परंतु लोकशाही वाचली पाहिजे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. यासाठी सगळा हा आटापिटा माहिती तुमचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे जे त्यामध्ये किती एनजीओ आहेत. आज मी सांगतो तुम्हाला, संविधान प्रधानमंत्री इंदिरा गांधी होत्या. खऱ्या म्हणजे बाबासाहेबांना कोणी पाडलं सांगा मला? दोनदा पाडलं. आणि बाबासाहेबांचा पराभव त्यांनी केला. आणि बाबासाहेब म्हणाले हे काँग्रेस हे जळकं घर आहे, याच्यापासून लांब राहा. बोलले की नाही? मग आपल्याला त्यांचं ऐकलं पाहिजे की नाही? इंदिरा गांधींनी 42वी घटना दुरुस्ती करून संविधानाच्या प्रिअम्बल मध्ये बदल केला. ही घटना दुरुस्ती इतकी मोठी होती की तिला इंदिरा कॉन्स्टिट्यूशन म्हटलं गेलं. आपण थोडा इतिहास वाचला पाहिजे, आपण बघितलं पाहिजे. आणि मोदीजी बोलले अरे बाबा संविधान बदलायचा विषयच नाही. आणि नंतर तर ते संविधान डोक्यालाच लावून फिरायला लागले. कारण करणार काय? बोलून थकले, संविधान नाही बदले. अरे संविधान कसं बदलणार आपण? हे बाबासाहेबांचं संविधान आहे. आणि मग पण ते नरेटिव्ह जे अशा पद्धतीने पसरवलं गेलं की बाप रे काय हिशोबाच्या बाहेर. आणि तुम्हाला मी सांगतो, तेच लोक ते संविधान ज्यांनी बदललं तेच भीती पसरवत आहेत. त्यांनीच भीती पसरवली. पण तुम्हाला बाबांना सांगतो, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान बदलणार नाही. हे आपण लक्षात ठेवा. त्याचा आपण सन्मानच करतोय. मला कळलंच नाही. मला प्रत्येक मी सभेला जायचो तर मला कोणतरी एक जण येऊन संविधान भेट द्यायचा. मला नंतर कळलं हे सगळीकडे नरेटिव्ह चाललंय. मी पण त्याला डोक्याला लावून नमस्कार करायचो. पण बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, निवडणूक काळामध्ये आणि जिथे जिथे विकास होतो असे काही एनजीओ आहेत. बघा एनजीओ तुमचे पण आहेत, चांगले एनजीओ आहेत, देशासाठी चांगलं काम करणारे एनजीओ आहेत, शहराचा विकास करणारे एनजीओ आहेत, पर्यावरण वाचलं पाहिजे म्हणून एनजीओ आहेत. पण काही एनजीओ मध्ये काही लोक असे घुसलेले आहेत की ते पूर्णपणे नरेटिव्ह सेट करतात. अँटी डेव्हलपमेंट विरोध, त्यांना विकासाला विरोध असतो. मग तुम्ही मुंबईतलं कारशेड बघा, मुंबईतली मेट्रो बघा, कुठलंही काम बघा, तिथे जे आतून जे काम करतात आणि ते लोकांना एकदम बाबा हे चुकीचंच आहे. पण लोकांना नंतर कळतं. आता समृद्धी मार्ग नागपूर मुंबई, तुम्ही नागपूरहून काही लोक आले असाल, नागपूर मुंबई 25 तास 20 तास लागायचे. आज आता एक टप्पा शेवटचा झाला की 7 तासामध्ये नागपूरचा माणूस मुंबईत, मुंबईतला माणूस नागपूरमध्ये आहे की नाही? गेम चेंजर. याला पण विरोध केला. अटल सेतूला विरोध केला. आज अटल सेतूवरून कोण आलाय? अटल सेतू बघा, तिथं म्हणाले हे फ्लेमिंगो पळून जातील. आता माझ्याकडे होतं ते डिपार्टमेंट. मी म्हणालो फ्लेमिंगो पळता कामा नये, जे करायचं ते करा, फ्लेमिंगो पळता कामा नये. फ्लेमिंगो तुम्हाला मी सांगतो, आम्ही जे तिथे टेक्नॉलॉजी वापरली, रिव्हर्स काय ती एक ड्रिल आहे, रिव्हर्स सिस्टीमनी ड्रिल चालते, ती ड्रिल वापरली आपण. म्हणजे ड्रिलिंग होताना फ्लेमिंगोना बिलकुल आवाज नाही. 350 कोटी रुपये आम्ही ज्यादा खर्च केले आणि फ्लेमिंगो एकही कमी नाही झाला, दुपटीने वाढले. हा माझा रिपोर्ट नाही, हा पर्यावरणवादी जे एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत ना त्यांचा रिपोर्ट आहे. महेशजी त्यांनी रिपोर्ट दिला. आणि आता जाताना बघा फ्लेमिंगोचे थवे असे बसलेले आहेत. आम्ही घेतलेले काळजी. प्रो एन्व्हायरमेंट आमचं सरकार डेव्हलपमेंट करताना पर्यावरणाचा समतोल. आता बघा, आता आमचं पाशा पटेल आहे, त्या पाशा पटेल
हे पर्यावरणाचं आता झाडं आपण मोठ्या प्रमाणावर, शेवटी बघा ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, झाडाशिवाय पर्याय नाही, सावलीशिवाय पर्याय नाही. आज बघा तिकडे रामटेकला मी गेलो 47 डिग्री, यवतमाळला गेलो 48 डिग्री, एवढं तापमान. बोले इथं जिंकणार आपण. अरे मला एवढे लोक भेटले, एवढे लोक. बोले साहेब आपली शीट पक्की. नंतर हे घुसले आतमध्ये, बोले हे बिलकुल, आणि पडल्या चढा शिटा. पण अशा असं तापमान का होत आहे? दिल्ली तर 50च्या पुढे. आणि याचं कारण आपण झाडं लावतोय, वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात. आणि पाशा पटेलला आम्ही सांगितले, काम दिलंय, ते मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करतात. बांबू हा ऑक्सिजन जास्त देणारा, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषून घेणारा. बांबूचे एवढे बाय प्रोडक्ट आहेत, एवढे बाय प्रोडक्ट आहेत की आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे खूप मोठ्या, आणि काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे. असे लोक आहेत सकाळीच भोंगा वाजतो, बरोबर ना? नाही बरोबर. त्यामुळे आता आम्ही थोडे एक भोगा निघालाय तो दुसरा चालू आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, गमतीचा भाग सोडा, परंतु मी एकच सांगतो, तुम्ही आता मात्र गाफील राहू नका. आम्ही पण गाफील राहिलो. सगळ्या चॅनलवर, मीडियावर सगळं आकडे बघत होते तुम्ही. आणि हे सगळं जे नरेटिव्ह आहे, खोटं खरं असतं तर बघा काय प्रॉब्लेम नाही. आपण सगळे देशभक्त आहोत. आज देश पुढे गेला पाहिजे. मला सांगा, एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये इतर देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली, परंतु आपल्या भारताची अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्यावर आणण्याचं काम कुणी केलं? आता 3ऱ्यावर आणण्याचं टार्गेट आहे आपलं. $5 ट्रिलियन आपला गोल आहे. $1 ट्रिलियन आपल्या महाराष्ट्रातून आपण त्यांना सपोर्ट करणार आहोत. महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. आज महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, सगळं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला उद्योजक पसंती देत आहे. म्हणून आमचा उद्देश एवढाच आहे. आम्ही सांगितलं रेड कार्पेट द्या, सवलती द्या, माझ्या तरुणाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, त्याचं डोकं रिकामं राहता कामा नये, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याचा परिवार चालला पाहिजे. ही भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून लाखो नोकऱ्या या ठिकाणी देण्याचं सरकारचं काम आहे. आणि म्हणून कुठलाही भेदभाव आपल्या सरकारमध्ये नाही. सर्व जातीपातीचे लोक इथे राहतात. गुन्ह्या गोविंदाने राहिली पाहिजे, हीच आपली भूमिका आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही लोक करतात. जाती जातीमध्ये विद्वेष पसरवण्याचं काम लोक करतात. यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. मी नेहमी आपल्याला सांगतो, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी मी आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. मी नेहमी सांगतो, माझी ओळख काय? सिम्प्लिसिटी, ऍक्सेसिबिलिटी आणि क्रेडिबिलिटी, हीच माझी आयडेंटिटी. म्हणून तर लोक माझ्याबरोबर आले ना, 50 लोक. तर मी आपल्याला सांगतो, आणि म्हणून विश्वास लागतो. एकदा शब्द दिला की शब्द पाळला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप होता, लाखो कर्मचारी संपावर होते. काय होणार, काय होणार, काम सगळं ठप्प. ते चिंता करू नका. त्यांना बोलवलं, त्यांना विश्वास दिला. मी म्हणलं, तुम्ही आमच्या सगळे सरकारचे प्रमुख घटक आहात. सरकार कोण चालवतंय? अरे सरकार तर आम्ही फक्त निर्णय घेतो, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करता. आणि त्यामुळे सरकारच्या योजना, संजय गांधी योजना, श्रावण योजना, ही योजना, वयोवृद्धांची योजना, हे करत असताना जे कमिटेड एक्सपेंडिचर आहे तो आपल्याला केला पाहिजे. आपला प्रकल्प चालू राहिले पाहिजे आणि त्यातून तुम्हालाही न्याय मिळाला पाहिजे. मग बोले ठीक आहे, मग तुम्ही संप मागे घेणार? बोले साहेब तुमच्या विश्वासावर घेणार. बोले विश्वास आहे ना? मग त्याने संप मागे घेतला.
आणि जुनी पेन्शनचं मी आठवण करून देते तुम्हाला. जुनी पेन्शन योजना लागू करायची लोडाली सब लोग डर रहे थे ना, ये अकेले मैं बोला देने का मतलब देने का. आणि मग आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, आमच्या मंत्रिमंडळाला सांगितलं, आपण हे दिलं पाहिजे, हे शेवटी आपलेच लोक आहेत. आणि मग सांगण्याचा उद्देश एवढाच की सरकार जे बोलतं ते करतं. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण आज बघा आपला निर्णय एक मोठा कसा निर्णय घेतला आपण सरकारने. कागदपत्रावर आईचं नाव कधी होतं का? एकनाथ संभाजी शिंदे, बरोबर, आईचं नाव नव्हतं. सरकारने निर्णय घेतला आता आई वडिलांबरोबर आईचं देखील नाव या ठिकाणी आपल्या नावात, म्हणजे मातृत्वाचा सन्मान केला आपण. मोदीजींनी जसा महिलांना आत्मनिर्भर केलं तसं त्यांनी आत्मसन्मान पण दिला. आणि म्हणून आज आपण सरकारने निर्णय घेतला, आता पाठीवर बघा वडिलांच्या बरोबर आईचं नाव देखील. हे सगळं हे सरकारचं काम आहे. हे सरकार कुणाचं काय? एकट्या एकनाथ शिंदेचं आहे का? देवेंद्रजींचं आहे? अजितदादांचं आहे? हे तुमचं सगळ्यांचं सरकार आहे, हे आपलं सरकार आहे. त्यामुळे कुठेही गेल्यानंतर जी काय आपुलकी मिळते, हसतमुखाने जे लोक स्वागत करतात, त्याचं कारण की बाबा हा आपल्यातला माणूस आहे. माझ्याकडे काय प्रोटोकॉल नाही, इगो नाही, काय नाही. मला कुठे जिथे तुम्हाला माहिती आहे एक एसटी असायची, हात दाखवा गाडी थांबवा. तुम्ही मला बघा रस्त्यामध्ये कोण भेटला तर मी थांबतो तिकडे. काय पोलीस थोडे परेशान होतात, पण शेवटी मला काय, कोणी जात असतील वयोवृद्ध, काही महिला जात असतील, मुलांना घेऊन जात असतील, मी माझी गाडी थांबवतो मुद्दाम, त्यांना पहिले जाऊ देतो, मी त्यांना जाऊ देतो. असे किती होतात. शेवटी मी माणूस आहे आणि मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, तेव्हा मला सर्वसामान्याची, शेतकऱ्याची, गरीबाची जी काय कणव आहे ते मला माहित आहे. आणि म्हणून आपल्या समाजाने ते लक्षात ठेवा की आपल्या राज्याला पण पुढे न्यायचं आहे. देश आघाडीवर चाललाय, राज्य आपलं पुढे चाललंय. आज तुमच्या महेशजी तुमच्या या दिवसभराच्या याच्यामध्ये परिषदेमध्ये खूप चर्चा झाली, चांगली चर्चा झाली असेल. त्यामुळे आम्ही अनेक निर्णय घेतले, अनेक अपघात होत होते मॅनहोल मध्ये, तेही सफाई कर्मचाऱ्यांचे. आपण आता काय केलं, सफाई कर्मचाऱ्यांचे मृत्यू टाळण्यासाठी यंत्राद्वारे सफाई, आता काय म्हणतो आपण, रोबोट घेतले. आणि म्हणून आज ही जी योजना आहे, ही योजना आज खऱ्या अर्थाने अद्ययावत उपकरणं आपण घेतली, प्रशिक्षण देतोय. आणि म्हणून मॅनहोल ते मशीन होल ही योजना आपण चालू केली. आपला एकही कर्मचारी तिथे दगावता कामा. शेवटी आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली ती आपण वापरतोय. आणि म्हणून या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गातील बांधवांसाठी सुविधायुक्त सार्वजनिक ज्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या देण्याचं काम आपण करू. नक्की आपल्याला मी सांगेन की अनेक वसतिगृह केली आहेत आपण, 442 वसतिगृह केली आहेत, 90 निवासी शाळा आहेत, त्याचबरोबर 2238 अनुदानित वसतिगृह सुरू केली आहे, 1.5 लाख विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शिक्षण सुविधा आपण देतोय. त्याच्यामध्ये आणखी काय वाढ करायची ती आपण करू. आणि मी एकदम डिटेलमध्ये काही जास्त बोलत नाही, परंतु आपल्याला एवढंच सांगेन की स्वाधार योजना आपण चालू केली. त्यामध्ये 43 ते 60 हजार रुपयापर्यंतचा निर्वाह भत्ता देण्यात जातोय. प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक, शिक्षण फी, परीक्षा प्रतिपूर्ती, शिष्यवृत्तीसाठी योजना. या योजनेसाठी 2462 कोटीची तरतूद आपण केली. हे आपल्या सरकारने केलेलं काम आहे. शेती आणि सिंचनासाठीचे राजश्री शाहू महाराजांचे प्रयत्न जे आजही प्रयोग म्हणून आपण मार्गदर्शक आहेत आपल्यासाठी. आणि म्हणून आपण तुम्हाला सांगतो की सिंचन, या राज्याचं सिंचन जे आहे, पूर्वी 2.5 वर्षामध्ये पूर्वीच्या सरकारमध्ये मी मुद्दाम सांगेन फक्त 2 सिंचन योजना मंजूर झाल्या होत्या. आज आपल्या सरकारमध्ये 221 सिंचन प्रकल्पाच्या योजना आपण सुधारित प्रशासकीय कोट्यावधी हेक्टर जमीन ओलिताखाली आली पाहिजे यासाठी आपण काम करतोय शेतकऱ्यांसाठी. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतोय. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टीप्रमाणे आपण सारथी, महाज्योती आणि आरती पण आता आपण केली. आणि म्हणून आज अनेक योजना आपण सुरू केल्या. रमाई घरकुल योजनेतून 5 वर्षात 4.5 लाख घरं आपण बांधली. आणि माणगाव इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं संयुक्त स्मारक उभारण्याचा आपला संकल्प आहे. आपलं सरकार ते करतंय. आराखड्यासाठी 199 कोटी रुपये आपण त्याची तरतूद केली. हिंदू मिलचं मगाशी मी म्हटलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी कष्टकरी, कामगार आणि वंचिताच्या हक्क अधिकारांबरोबर संवेदनशील देखील आहे. त्यामुळे आता जे काही लोकसभेमध्ये झालं ते आता झालं, परंतु आता आपल्याला एक जे काही खोटं जे बोला आपण रेटून बोला आणि या खोट्या नरेटिव्ह मध्ये जे काही लोक पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. हीच माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. इथे एक मगाशी मला लोढाजी पण म्हणाले की विद्यार्थ्यांचं जे आरक्षण आहे कट ऑफ 75% जे काहीतरी 60% पूर्वी होतं, 60% बरोबर, तर त्यामध्ये नक्की या बाबतीमध्ये शेवटी आपल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. ते शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. आणि यासाठी मी स्वतः कॅबिनेटमध्ये याच्यावर चर्चा करू आणि सकारात्मक याच्यातून आपण जे काही निर्णय घ्यायचे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की महेशजी, तुम्ही या सगळ्या आता जी अशी परिषद आहे ना ही जिल्हा पातळीवर आपल्याला घ्यायला पाहिजे, तालुका पातळीवर घ्यायला पाहिजे. आणि तर बाबासाहेबांचे, शाहू महाराजांचे विचार जे आहेत हे जनतेपर्यंत, लोकांपर्यंत पोचवले पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जे आपल्या जे काही विकासाचं जे आपण सगळं मिळून प्रयत्न करतोय, विकास सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. त्याच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आला पाहिजे. हीच आमची भूमिका, बाकी काही नाही. आणि म्हणून तुम्हाला तर माहित आहे, माझ्यामध्ये तुम्ही मला अगोदर पण पाहिलं असेल, मुख्यमंत्री झाल्यानंतर पण पाहताय, माझ्यामध्ये काही बदल झालेला नाही, होणार नाही. मी आहे तसा आहे. लोकांची सेवा करावी एवढंच माझं काम आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की आपल्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता लागेल तेव्हा हा एकनाथ शिंदे आपल्या सोबत ताकदीने उभा राहील एवढीच आपल्याला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा या परिषदेची जी काही संकल्पना आपण मांडली ती चांगली आहे आणि ती प्रत्यक्षात आणणाऱ्या विवेक विचार मंचाच्या सर्वांचंच मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.